जात पडताळणी प्रमाणपत्राकरता 50 लाखांचा रेट सुरू आहे। आमदार अनिल परब यांचा गंभीर आरोप आहे, पडताळणीची मुदत जवळ येते तसा रेट वाढतो। प्रमाणपत्राच्या वैध आणि अवैधतेकरता वेगळे रेट आहेत। जात पडताळणी समितीला मॅनेज करून नगरसेवक होण्याचा खेळ सुरू आहे असं ते म्हणतात। आता जात पडताळणीचा रेट आताचा मला वाटतं 50 लाख रुपये आहे। हो, मुंबईचा 50 लाख रुपये आहे आणि तो मंत्र्यांसकटचा आहे असं म्हणतात अधिकारी। हा, म्हणजे असं म्हणतात मंत्र्यांसकटचा आहे। आता मंत्री वजा केले तर त्यांचा किती आहे मला माहित नाही, परंतु हे रेट जे आहेत हे नंतर वाढत जातात। त्याच्यामुळे ह्या 6 महिन्यामध्ये सरकारने एवढं आश्वासित करावं की लवकरात लवकर 6 महिने आता बराच मोठा कालावधी आहे, लवकरात लवकर शेवटच्या दिवसापर्यंत आपण ही जात पडताळणीची दाखले ठेवणार नाही। जे अनिल परब साहेबांनी जे आरोप केले की मग त्याच्यामध्ये पैशाचे व्यवहार होतात, हे होतं ते होतं, लोकांचे हाल होतात। आणि सभापती महोदय, खरं आहे की मी अनेक ठिकाणी मराठवाड्यात देखील मराठा आरक्षण संदर्भात गेलो तर त्या मुलांकडे 2 लाख रुपये मागितले जातात। 2 लाख रुपये तो मुलगा कुठून देईल? जमीन विकून देईल का पोटाची भाकरी खाईल? माझं म्हणणं स्पष्ट आहे, सरकारने त्यामध्ये बिल तर आता 6 महिन्यासाठी आणावं, परंतु हे 6 महिने आणत असताना सुप्रीम कोर्टामध्ये ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून ते सबमिशन करावं आणि ही जी जाचक आहे ती रद्द करून घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।